इराणबरोबर चाललेलं युद्ध 2 दिवसात संपणार असं आपण 4 दिवसापूर्वी बोललो होतो. काय झालं त्याचं सांगा ना तुम्ही. इराणने गल्फ पेटवून दिला सगळा. हो का? मला वाटलं बेळगावच्या मंगळवार पेठेतल्या एका गल्लीतल्या होळीची आग त्याच्यापेक्षा जास्ती होते. एक गोष्ट केली आहे इराणने यशस्वीपणे. आखाती देशांमध्ये इराणबद्दल जी सहानुभूती होती त्याच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. अहो सांगणार कोण आपल्याला हे युद्ध संपलं आहे म्हणून? मीडियाला तर कोविडसारखे दिवस आले आहेत. त्याच्यातून परत जळणाऱ्या बिल्डिंगी, मज्जाच मज्जा. अमेरिका नाही बोलणार, कारण बुश म्हणाले होते मिशन ॲकम्प्लिश, आणि मग पोपट झाला. इस्रायलचा बोलविता धनी वेगळाच आहे. इराण म्हणालं हे संपलं आहे तर जग म्हणेल हा सूर्य हा इस्रायल बाळा तुझाच जयेंद्रच झाला आहे का? आखाती देशांना बरं पडेल हे म्हणून, कारण त्यांना विमानं चालवायची आहे. पण मग अमेरिका त्यांचं प्रोटेक्शन कमी करेल. एक अफवा पसरली होती की आखाती देश म्हणे अमेरिकेला त्यांचे तळ हटवायला सांगतील. अरे अमेरिका काय या देशांच्या एम्बसीपुढे लाईन लावून उभा होता का आम्हाला नोकरी द्या म्हणून? अमेरिका घुसला तिथे आणि म्हणाला आहे बबलू पटकन फडकं मारून घे आणि टेबल लाव. एवढ्या तुच्छतेने बोलायची काही गरज नाही आहे. गल्फचे देशही चांगले आहेत, लोकही चांगले आहेत. पण भारतातले गरीब लोक तिथे अशी घरकामं वगैरे करायला जातात. त्यांना पैसे मिळतात खूप, पण इज्जत नाही मिळत. भारताची वाढणारी ताकद, भारताचे नागरिक आणि पासपोर्ट यांना जगात काय सन्मान मिळतो याच्यात प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. नुसते GDPचे आकडे घेऊन त्यांचं काही लोणचं घालायचं आहे का? आणि या तुम्ही आगी लागलेल्या युद्ध बघताय ना, युद्ध हे 2 पार्टींमध्ये होतं ना. भीम आणि पेंद्यामध्ये काय कुस्ती होणार? भीम चोप देणार आणि पेंद्या चोप खाणार. काही रडार नाही, विमान नाही, नेव्ही नाही. घारीसारखी अमेरिकेची विमानं घरट्या मारतायत. त्यांनी डोकं वर काढलं. तो लीडर तर गेलेच, आता मुन्ना येत आहेत. पण त्या मुन्नांचं काय होतं बघायच्या आधी सर्किट पळायला लागलेत. आणि हे युद्ध इराणच्या जनतेच्या विरुद्ध नाही आहे. अमेरिकेच्या हातातून काही घोडचूक झाली असेल, शाळेवर हल्ला वगैरे, तर ते चौकशी करतील, जबाबदारी पण घेतील. इराणमध्ये लवकरच लोकशाही येईल. तर पण मग ह्या बातम्या कधी थांबणार? क्युबामधून बातम्या यायला लागल्या की या थांबतील. आता म्हणजे क्युबामध्ये पण लफडं करणार का? अहो जगातले सगळे हुकुमशाह करोडो लोकांना भरडणारे ते वठणीवर यायला लागले तर चांगलं नाही आहे का? किंग जॉंग उनचा सुद्धा हात सोडून नॉर्थ कोरियाची जनता जा सिमरन जा म्हणायला लागले. इराणमध्ये काय होणार आहे बघायचं असेल ना, तर व्हेनेझुएलामध्ये काय चाललं आहे बघा. तिथे त्यांच्या लाखोंचं सैन्य, चीनचा पाठिंबा. चीनवरून आठवलं, चीनची तर आता दातखिळी बसले. ते बोलत आहेत काहीतरी, पण तोंडातल्या तोंडात आणि चायनीजमध्ये बोलत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काही समजत नाही आहे. ते व्हेनेझुएलातले लोक आता उभे राहून अमेरिकन गव्हर्नमेंट ऑफिसर्सबरोबर सेल्फ्या काढत आहेत. त्याच्यामुळे ते तिथे झालं तेच इथे होईल. जे काही होईल ते भारताकरता चांगलंच होईल. डॉक्टर रवी गोडसे, TV9 मराठी करता.